चला तर आज आपण बनवणार आहोत व्हेज फ्राईड राईस। तोही एकदम रेस्टॉरंटसारखा, दाना दाना मोजून घेता येईल इतका मोकळा आणि टेस्टीसुद्धा तसाच। तर त्यासाठी मी इथे 2.5 कप जो आहे बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि वजनाने म्हटलं तर 350 ग्रॅम घेतलेला आहे। तर त्याला स्वच्छ असं हलक्या हाताने वॉश करून त्याला 20 मिनिटं सोक करण्यासाठी भरपूर पाणी घालून ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे कढई ठेवली, कढईमध्ये मी 2.5 कप तांदूळ तर 3.5 कप पाणी घातलेलं आहे। अर्धा चमचा मीठ, 1 चमचा तेल, त्यामध्ये जो तांदूळ आपण भिजवून ठेवलेला होता तो घातला। तेलाने काय होतं, तांदूळ जो आहे शिजताना एकमेकाला अजिबात चिटकत नाही, एकदम मोकळा राहतो। या पद्धतीने तांदूळ जो आहे छान असा शिजवून घेतला, मध्ये मध्ये थोडं हलवत राहायचं, त्याने काय होतं सगळीकडून जो आहे आपला तांदूळ व्यवस्थित शिजला जातो। अशा पद्धतीने एकदम मोकळा शिजवून घेतला। पाणीसुद्धा अजिबात राहिलं नाही आहे, पाणीसुद्धा त्याचं तांदळाचं वेस्ट घालणार नाही मी, कारण काय होतं तांदळाचं पाणी ज्यावेळेस आपण वेस्ट घालतो त्याची सगळी टेस्ट त्यामध्ये निघून जाते। जर आपण या प्रकारे थंड करण्यासाठी तांदूळ ठेवलेला आहे, आता आपण फ्राईड राईस बनवण्यासाठी त्याचा जो आहे तो तडका तयार करू। तर त्यासाठी मी ते 2 पळी तेल, त्यानंतर 1 चमचा आलं किसून घातलेला आहे, त्यानंतर 3 चमचे कोबी, 2 गाजर, 2 शिमला मिरची, 1 कांदा छान प्रकारे तुकडे करून घातलेले आहेत। ते छान 2 मिनिटं टॉस केले की त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा मिरी पावडर, अर्धा चमचा मीठ छान टॉस करून घ्यायचं। थंड झाले तांदूळ एकदम थंड करून घ्यायचा आहे, तो सुद्धा त्यामध्ये घालून छान असा टॉस करून घेतलेला आहे। या पद्धतीने मीठ घालताना थोडी काळजी घ्यायची, कारण आपण भातामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं। या पद्धतीने दाना दाना एकदम कलरफुल आणि अशी आपली फ्राईड राईस तयार आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम रेस्टॉरंट सारखी। तर त्याला आता आपण कोथिंबीरीने छान असं गार्निश केलेलं आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।